नमस्कार. आज आपण ब्रिटिश सत्तेला कर्नाटकातून झालेला विरोध म्हणजेच कर्नाटकातून ब्रिटिशांना कोणकोणत्या व्यक्तींनी विरोध केलेला आहे, याविषयी आपण समजून घेऊया. 18व्या शतकाच्या उत्तरार्ध ब्रिटिशांची राजकीय सत्ता स्थिर स्थावर झाली. यानंतर स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी शेतकरी व व्यापाऱ्यांची पिळवणूक करण्यास सुरुवात केली. यामुळे संपूर्ण कर्नाटकात अस्थिरता निर्माण झाली. स्थानिक राज्यकर्त्यांना असुरक्षितता वाटू लागली. याचा परिणाम म्हणून कर्नाटकातील बऱ्याचशा भागात ब्रिटिशांविरुद्ध बंडाळी माजली. प्रारंभी राजकर्ते व जमीनदार ब्रिटिशांविरुद्ध स्वतंत्रपणे लढले. म्हैसूर संस्थानाच्या साहाय्याने हैदर अली व त्याचा मुलगा टिपू सुलतान यांनी ब्रिटिशांना कडकडून विरोध केला. 1761 ते 1799 दरम्यान झालेल्या राजकीय विकास हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग होता. भारताच्या इतिहासात या विरोधाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आपण या नकाशामध्ये पाहू शकता की कर्नाटक व म्हैसूर या प्रदेशामध्ये कोणकोणत्या संस्थानिकांनी राजांनी राजकारभार केलेला आहे व ब्रिटिशांनी कशा प्रकारे आपली सत्ता कर्नाटक प्रांत व म्हैसूर प्रांतामध्ये स्थापन केलेले आहे, हे या नकाशामध्ये आपण पाहू शकता. त्यानंतर आपण हैदर अलीविषयी जाणून घेऊया. भारताच्या इतिहासात 18व्या शतकाला राजकीय समस्यांचे शतक असे म्हटले जाते. याचे कारण असे आहे की 1707 मध्ये सम्राट औरंगजेबाचा मृत्यू झाला. हे याचे प्रमुख कारण आहे. त्याच्या मृत्यूमुळे मोगलांचे सार्वभौमत्व संपुष्टात आले. तसेच दक्षिण भारतातील त्यांचे वर्चस्व कमी झाले. कर्नाटक प्रदेशात अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष सुरू झाला. यापूर्वी 1704 मध्ये चिक्कदेवराज वडेयर याचे निधन झाले व म्हैसूरच्या राजकीय व्यवस्थेवर दुष्परिणाम झाला. चिक्कदेवराज याच्या मृत्यूनंतर उत्तराधारी कोण याबद्दल समस्या निर्माण झाली व त्याचबरोबर शासन व्यवस्था ढासळली. म्हैसूरचा राजकीय प्रभाव कमी झाला. या अनियंत्रित परिस्थितीत म्हैसूर व कर्नाटकाच्या काही प्रदेशात हैदर अलीने राजकीय महत्त्व प्राप्त केले. हैदर अली हा म्हैसूरच्या सैन्यामध्ये एक साधा शिपाई म्हणून प्रथमतः आला. परंतु अल्पावधीतच आपला राजकीय मुत्सद्देगिरीविषयी तो सर्व परिचित झाला. म्हैसूरच्या राजकीय विकासाचा तो बारकाईने अभ्यास करत होता. निजामांच्या विरुद्ध आरकाडच्या लष्करी कारवाईमुळे आणि देवणहळ्ळीच्या वेढ्यामुळे तो प्रसिद्धीस आला. त्यानंतर हैदर अली व टिपू सुलतानच्या कारकिर्दीत 4 अँग्लो-म्हैसूर युद्धे झालेले आहेत. त्या म्हैसूर युद्धाविषयी आपण जाणून घेऊया. पहिले अँग्लो-म्हैसूर युद्ध. पहिले अँग्लो-म्हैसूर युद्ध 1767 मध्ये सुरू झाले. याचे कारण असे आहे की दक्षिणेतील हैदर अलीचे वर्चस्व ब्रिटिश, मराठे व निजामांना रुजले नाही. हैदर अलीला पराभूत करून आपले साम्राज्य विस्तारित करण्यासाठी ब्रिटिशांनी आपल्या युक्तीचा वापर करण्यास सुरुवात केली. जरी मराठ्यांच्या कुरापतीमुळे हैदर अली वैतागला होता, तरी त्यांना व निजामांना आपल्यात सामावून घेण्यासाठी तो धडपडत होता. ब्रिटिशांनी हैदर अलीच्या विरोधात मराठे व निजामाबरोबर एक करार केला आणि त्रिकूट युतीचा उदय झाला.
परंतु आपल्या स्वार्थी व धूर्त युक्त्या लढवून ही युती तोडण्यास हैदर अली यशस्वी झाला. तसेच त्याने ब्रिटिश, निजाम व मराठे यांच्यात परस्पराविरुद्ध अविश्वास आणि वैमनस्य निर्माण केले. त्यानंतर हैदर अलीने आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी युद्ध सुरू केले. 1769 मध्ये त्याच्या सैन्याने मद्रासपर्यंत थेट धडक मारली. त्यामुळे ब्रिटिशांचा थरकाप उडाला. यामध्ये मुंबईच्या ब्रिटिश सैन्याने या युद्धात भाग घेतला. ब्रिटिशापुढे पर्याय नसल्याने त्यांनी हैदर अलीशी मद्रासचा तह केला. मद्रास तहावर स्वाक्षरी होऊन या युद्धाचा शेवट झाला. यानंतर आपण दुसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध याविषयी समजून घेऊया. दुसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध 1780 ते 1784 पर्यंत झाले. मद्रासच्या तहामुळे दक्षिण भारतातील राजकीय विकास तात्पुरता खुंटला होता. ब्रिटिशांनी मद्रास तहातील अटीचे उल्लंघन केले. म्हणजेच ब्रिटिश व हैदर अली यांच्यामध्ये मद्रासचा तह झाल्यानंतर बऱ्याच अटी होत्या आणि त्या अटी ब्रिटिशांनी पाळल्या नाहीत. म्हणजेच ब्रिटिशांनी मद्रास तहातील अटीचे उल्लंघन केले असे म्हटले जाते. मराठ्यांनी माधवराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली श्रीरंगपट्टणकडे कूच केले. हैदरने ब्रिटिशांची मदत मागितली. ब्रिटिशांनी हैदर अलीला पाठिंबा देणे अपेक्षित होते, परंतु ब्रिटिशांनी हैदर अलीची विनंती झिडकारून मद्रासचा तह मोडला. माहे ही फ्रेंच वसाहत हैदर अलीच्या ताब्यात होती. ब्रिटिशांनी माहेवर हल्ला चढवून त्यावर आपला ताबा मिळवला आणि हेच दुसऱ्या अँग्लो-म्हैसूर युद्धाचे प्रमुख कारण ठरले. या युद्धाच्या दरम्यान युद्ध चालू असताना हैदर अलीचा 1782 मध्ये मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू याने हे युद्ध सुरू ठेवले. हैदर अलीच्या मृत्यूसमयी टिपू मलबार प्रांतातील युद्धामध्ये गुंतलेला होता. हैदर अलीच्या मृत्यूचा फायदा घेत ब्रिटिशांनी मंगलोर व बिदनूर प्रांत काबीज करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी टिपू सुलतानविरुद्ध कालिकत व मलबारच्या राजकर्त्यांना प्रोत्साहन दिले. या सर्व बाबी लक्षात घेऊन टिपूने मंगलोर व कोकण किनारपट्टीचे संरक्षण करण्याचे ठरवले. त्याने ब्रिटिशांचा पराभव केला, परंतु 1784 मध्ये मंगलोरचा तह झाला आणि दुसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध थांबवण्यात आले. म्हणजेच दुसऱ्या अँग्लो-म्हैसूर युद्धामध्ये मंगलोरचा तह झाला. त्यानंतर आपण थोडक्यात टिपू सुलतान यांच्याविषयी माहिती मिळूया. तर बाजूला जे तुम्हाला व्यक्तीचं चित्र दिसते ते टिपू सुलतान यांचे आहे. टिपू सुलतान यांना म्हैसूरचा वाघ असे म्हटले जाते. तर आपण टिपू सुलतानविषयी माहिती अधिक मिळवूया. टिपूला आपल्या राजविस्तारामध्ये इंग्रज हे अडथळा निर्माण करणारे शत्रू आहेत असे वाटले व त्यांना हाकलून काढण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. हैदर अलीच्या मृत्यूनंतर तो म्हैसूरचा राजा बनला. त्याला ब्रिटिशांच्या कुटील नीतीचा अंदाज झाला. ब्रिटिशांना भारतातून हाकलून देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे असे त्याचे मत होते. आपल्या 17 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्याने ब्रिटिशाविरुद्ध अनेक युद्धे केली. त्याला ब्रिटिशाच्या कुटील कारस्थानाची, धूर्त डावपेचाची व लष्करी कारवायांची पूर्ण कल्पना होती. ब्रिटिशांच्या व्यापाराविषयक धोरणांना धक्का पोचवल्यास त्यांची राजकीय ताकद कमी होऊ शकते याची त्याला जाणीव होती. म्हणून ब्रिटिशांच्या शत्रू पक्षांना संघटित करण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते. यामुळे चिडलेल्या ब्रिटिशांच्या टिपूवरील रोष आणखीनच वाढला आणि याच्यातूनच
तिसऱ्या अँग्लो म्हैसूर युद्धाला सुरुवात झाली. यानंतर आपण तिसरे अँग्लो म्हैसूर युद्ध जाणून घेऊया. तर बाजूच्या चार्टमध्ये चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता तिसरे अँग्लो म्हैसूर युद्ध किती भीषण असं झालेलं आहे. आणि दुसरं जे खाली चित्र दिसतंय त्याच्यामध्ये टिपूच्या दोन्ही मुलांना ब्रिटिश पोलीस म्हणून घेऊन जात आहेत. याचे आपण निरीक्षण करू शकता. तिसरे अँग्लो म्हैसूर युद्ध त्रावणकोरचे राजकारण हेच या युद्धाचे मूळ कारण. म्हणजे त्रावणकोरचा राजा हा टिपू सुलतानचा मित्र होता. म्हणूनच त्रावणकोरचे राजकारण हेच या युद्धाचे मूळ कारण आहे असे म्हटलेले आहे. त्रावणकोरच्या राजाने ब्रिटिशांच्या साहाय्याने कोचीनमध्ये एक किल्ला बांधला. तसेच डचाकडून आयकोटा आणि कांगनूर हे किल्ले काबीज केले. मंगलोरचा तह मोडल्यामुळे या सर्व घटना घडल्या. जनरल मोडोसनच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी कारवार, कोईमतूर, दिंडीगल आणि इतर काही प्रांत आपल्या ताब्यात घेतले. टिपू सुलतान बारामहल प्रांतात शिरला आणि त्याने त्रिचनापल्ली जिंकण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी झाला. या दरम्यान लॉर्ड कॉर्नवालिसने ब्रिटिश सैन्याचे नेतृत्व स्वीकारले आणि यामुळे युद्धाची दिशाच बदलली. कॉर्नवालिसच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सैन्याने कोलार व होस्कोटे काबीज करून आपला मोर्चा बेंगळूरकडे वळवला. एकामागून एक किल्ले काबीज करीत हे त्रिकूट श्रीरंगपट्टणकडे वळले. एका रात्रीत हा किल्ला उद्ध्वस्त करण्यात आला. यामुळे टिपू हतबल झाला आणि त्याने ब्रिटिशांशी तह केला. या तहातील अटी जाचक असून सुद्धा त्याने श्रीरंगपट्टणच्या तहावर स्वाक्षरी केली. याचे कारण असे आहे की तिसरे अँग्लो म्हैसूर युद्ध संपुष्टात आणायचे होते. तर या तहामध्ये टिपूवरती अतिशय जाचक अशा अटी लावण्यात आल्या आणि याचे परिणाम असे आपल्याला दिसून येतात की टिपू दुर्बल बनला. आपले अर्धे राज्य ब्रिटिशांना टिपूने दिले. युद्धाची नुकसान भरपाई म्हणून 3 कोटी रुपये देणे आणि या पैशाच्या बदल्यात जामीन म्हणून आपले 2 पुत्र ब्रिटिशाकडे ओलीस ठेवणे, आपल्या ताब्यात असणाऱ्या ब्रिटिश सैन्याची तुरुंगातून सुटका करणे इत्यादी या तहातील अटी होत्या. आणि या तहानंतरच ब्रिटिशांनी श्रीरंगपट्टणचा वेढा काढून घेतला. म्हणूनच टिपूने श्रीरंगपट्टणचा तह केला होता. त्यानंतर आपण चौथे अँग्लो म्हैसूर युद्ध याविषयी समजून घेऊया. तिसऱ्या युद्धात टिपूने आपल्या वैयक्तिक पराभव स्वीकारला. ठरवलेली सर्व रक्कम भरून त्याने आपल्या मुलांची सुटका करून घेतली. कबूल केलेला सर्व प्रदेश ब्रिटिशांना देऊन टाकला. ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असलेला मलबार प्रांतावर टिपूने आपला हक्क सांगितला, पण ब्रिटिशांनी तो फेटाळून लावला. त्यानंतर 1798 मध्ये लॉर्ड वेलस्ली भारताचा गव्हर्नर जनरल बनला. या दरम्यान टिपू विरोधी कारवाया आणखीनच तीव्र करण्यात आल्या. स्थानिक राजकर्त्यांचे टिपूशी असणारे मैत्रीपूर्ण संबंध आणि फ्रेंचाशी असणारी जवळीक यामुळे लॉर्ड वेलस्ली आणखीनच चिडला. व याच्यातूनच चौथे अँग्लो म्हैसूर युद्ध सुरू झाले. तर आपण या चित्रामध्ये चौथे अँग्लो म्हैसूर युद्धाविषयी जाणून घेऊ शकता. त्याचप्रकारे खाली जे चित्र दिसतंय ते श्रीरंगपट्टण हे
चित्र आपण पाहू शकता. याच्यामध्ये म्हैसूर संस्थान आणि म्हैसूर संस्थानाचा राजवाडा किंवा म्हैसूर संस्थानाविषयी जाणून घेऊ शकता. याच्यातून हे चौथे अँग्लो युद्ध सुरू झालेले आहे. तर हे चौथे अँग्लो युद्ध 1799 मध्ये सुरू झाले. ब्रिटिशांनी टिपूचा भक्कम असा किल्ला उद्ध्वस्त केला. म्हणजे श्रीरंगपट्टणचा किल्ला ब्रिटिशांनी उद्ध्वस्त केलेला आहे. 1799 मध्ये या युद्धात लढता लढता टिपूचा मृत्यू झाला. टिपूच्या मृत्यूमुळे जणू काही सारा भारतच आपल्या आधिपत्याखाली आल्याचा आनंद ब्रिटिशांना झाला. टिपूच्या ताब्यातील बराचसा प्रदेश ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतला. त्यातील काही भाग मराठे व निजामांना वाटून दिला. एक छोटासा भाग म्हैसूरच्या प्रतिष्ठित वडियर राजघराण्याला देण्यात आला. हाच तो भाग पुढे म्हैसूरचे संस्थान म्हणून ओळखला जाऊ लागला. या चित्रातले हेच म्हैसूरचे संस्थान आपण पाहत आहात. त्यानंतर आपण अशा बऱ्याचशा व्यक्ती कर्नाटकातून ब्रिटिशांना विरोध करणाऱ्या होत्या. त्यापैकी आणखीन एक व्यक्ती म्हणजे धोंडिया वाघ. टिपूच्या निधनानंतर कर्नाटकात अनेकांनी ब्रिटिशाविरुद्ध बंड पुकारले. त्यापैकी धोंडिया वाघ हा एक होय. ही सशस्त्र बंडे 19व्या शतकाच्या पूर्वार्धात पुकारण्यात आली. यापैकी धोंडिया वाघाचे बंड हे अत्यंत महत्त्वाचे बंड मानले जाते. धोंडिया वाघाचा जन्म चेन्नागिरीच्या एका मराठा कुटुंबात झाला. त्याच्या शौर्यामुळे त्याला वाघ असे संबोधले जात असते. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात हैदर अलीच्या घोडदळात एक सामान्य शिपाई म्हणून केली आणि आपल्या पराक्रमाने तो लष्कर प्रमुख या पदापर्यंत पोचला. नंतर आपले स्वतंत्र सैन्य निर्माण करून टिपूच्या सैन्यात सेवा बजावली. टिपूशी लढला. टिपू बरोबर मतभेद झाल्यामुळे त्याला कैद करण्यात आले. चौथ्या अँग्लो म्हैसूर युद्धानंतर ब्रिटिशांनी त्याची तुरुंगातून सुटका केली. त्यानंतर त्यांनी आपली एक छोटीशी सैन्य तुकडी स्थापन केली आणि कारवाया सुरू केल्या. टिपूच्या सैन्यातील असंतुष्ट सैनिक आणि सत्ता नसलेले जहांगीरदार यांना त्याने आपल्या सैन्यात सामावून घेतले. त्याने बिदनूर व शिवमोग्याचे किल्ले काबीज करून चित्रदुर्गाचा किल्ला घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. लॉर्ड वेलस्लीने या बंडाचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मलबारमधील माहे येथील फ्रेंचांनी त्याला मदतीचा हात दिला. हरिहर, चित्रदुर्ग, शिकारीपूर, सावनूर, राणीबेन्नूर, कित्तूर व लोंढा अशा विशाल भूप्रदेशात ब्रिटिश सैन्याने त्याचा पाठलाग केला. शिरहट्टीवर ताबा मिळवून ब्रिटिश सैन्याने धोंडियाच्या अनेक सैनिकांना ठार केले. त्यानंतर ब्रिटिशांनी यापलपरवीजवळ त्याच्यावर हल्ला केला व कोनगल येथे त्याला ठार केले. सेनापतीच्या मृत्यूनंतर धोंडियाचे सर्व सैन्य इकडे तिकडे विखुरले. ब्रिटिशांची अपार संपत्ती व शस्त्रास्त्रे बळकावली. या चित्रामध्ये आपण धोंडिया वाघ व लॉर्ड वेलस्ली यांचं चित्र निहाळू शकता.